ऐसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसुनिया नोहे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जीवी उदका माझी वया ठेवणी कोरड्या दाखवणे रोकड्या विश्वजना नोहे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जीवी निळा मने तीही संगेची तरणे दीन उद्धरणे नवलोकोन नोहे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जीवी महायोग पीठे तटे भीमरथ्यापुरं पुंडरीकाय धातु मुनींद्रे समागत्य तिष्ठन् समानंद कंदम ब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदां भोज तेजस प्रदेशम विधेन्द्रादि देवे सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अदत्रे जननी देवाची संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितोयेन समाधिराजा वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती क्या देवा यावरी न करावा अभेरू थोड़ा सूर कमी कर मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसुनिया नोहे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जीवी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगन्मान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू असणारे आणि स्मृत तुकोबराय यांचे कृपापात्र शिष्य असणारे निळूबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे निळूबराय साधू संतांच्या संगतीचं महात्म्य तुम्हाला आणि मला सांगत आहेत। अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असल्या आपला त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह त्यामधील ही पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रातली सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे। भाग्यवान आहोत आपण की आज माझ्या जगद्गुरु तुकोबरायचा बीजेचा उत्सव आहे 1 आणि तुकोबरायचेच पटशिष्य ज्यांचा अभंग मी कीर्तनाला घेतलाय त्या निळोबरायची सुद्धा पुण्यतिथी आजच आहे। विठ्ठल 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 अगदी थोड्या वेळामध्ये अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची आहे। तसं अभंग कीर्तन सोडण्याची वेळ बहुतांशी जवळजवळ झालेलीच आहे, बरोबर आहे का नाही? 7 ते 9 कीर्तन आहे ना, 9च्या नंतर भोजन आहे। जेवढा कमी वेळ मला कीर्तन करता येईल तेवढा मी करण्याचा प्रयत्न करणार कारण महाराष्ट्र थोडे परी निरे अगदी सुंदर अशा वातावरणामध्ये भव्य दिव्य स्वरूपाचा हा त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय। श्रावण बाबाचे गोड असं नियोजन आणि तुम्ही सर्व मंडळींनी त्यांना सहकार्य केलं म्हणून पहिल्या दिवशी आज इथं बसायला जागा नाही ही आपल्या कार्यक्रमाची पोचपावती महाराज, बरोबर आहे काय? त्यांनी सांगितलं म्हणे महाराज आश्रम तयार करायचा, ज्ञानोबराय तुकोबरायचं मंदिर बांधायचं, बंगला बांधायचा असता त्या एखाद्या वेळेस नसतो आलो बरं मी खरं सांगतो तुम्हाला। ते जर म्हणले असते महाराज मला बंगला बांधायचा आहे, मला एखादी नवीन इनोवा घ्यायची तुमच्यासारखी, मला फॉर्च्युनर घ्यायची, मी म्हणलं असतं तिकडंच जळ माझ्याकडे येऊ नको। पण त्यांनी मला सांगितलं तुम्ही एवढं सुंदर तुकोबरायचं मंदिर बांधलं दादा, मला सुद्धा धर्माचा आपण जो पैसा घेतोय रात्रंदिवस रोडवर फिरून जो लोकांकडून कीर्तनातून पैसा घेतोय निश्चित त्या पैशातून त्या धर्माच्या पैशातून काहीतरी माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायची सेवा झाली पाहिजे हा प्रांजळ हेतू त्यांच्या अंतकरणामध्ये असल्यामुळे
दुसरीकडची तारीख रद्द करून श्रावण बाबांना तारीख दिली. विठ्ठल विठ्ठल सर्व मंडळींनी केलं. अगदी थोड्या वेळामध्ये आपल्याला या अभंगाची भूमिका पाहिजे. लक्ष देऊन ऐका. मानवी देहाला जन्माला आल्यानंतर माणसाकडून काही उत्सव घडले पाहिजेत. लक्ष द्या कीर्तनाकडे. मानवी देहाला जन्माला आल्यानंतर माणसाकडून काही उत्सव घडले पाहिजे. त्यामध्ये प्रामुख्याने पहिला उत्सव घडला पाहिजे देवाचा. कोणाचा? देवाचा. का देवाचा उत्सव करायचा? याचं कारण असं आहे, ज्या विश्व मालकाने, ज्या जगाच्या मालकाने तुम्हाला या मृत्यू लोकामध्ये जन्माला घातलंय, त्या विश्व मालकाच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी आपण गोकुळाष्टमी साजरी करतोय. 1 आपण रामनवमी साजरी करतोय. 2 आपण महाशिवरात्र साजरी करतोय. 3 आपण वामन जयंती साजरी करतोय. आपण नरश जयंती साजरी करतोय. आपण दत्त जयंती साजरी करतोय. का? ज्या जगाच्या मालकाने तुम्हाला या मृत्यू लोकामध्ये जन्माला घातलंय, त्या विश्व मालकाच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. पण माझी विनंती गड्यांना तुम्हाला ऐका. देवाचा उत्सव तुमच्याही जीवनामध्ये नाही घडला आणि देवाचा उत्सव माझ्याही जीवनामध्ये नाही घडला तर देव नाराज होत नाही बरं. पण साधूचा उत्सव हा तुमच्याही जीवनामध्ये घडला पाहिजे आणि साधूचा उत्सव हा माझ्याही जीवनामध्ये घडला पाहिजे. किती गोड एक हिंदी कवी वर्णन करतोय पहा. मैं संतन को दास, संत मेरे मुकुट संतांचा दास आहे. कोणी? मी संतांचा दास आहे आणि संत माझे मुकुटमणी आहे. म्हणून साधूचा उत्सव केला, संतांचा उत्सव केला, भक्तांचा उत्सव केला की माझा देव असा गदगद होतो महाराज. काय होतो? गदगद होतो. आपण तर एवढे पुण्यवान आहोत महाराज की माझ्या सद्गुरु तुकोबरायचा सुद्धा आज बीजेचा उत्सव आहे आणि निळोबरायचा सुद्धा उत्सव आहे. म्हणून खरं सांगू, साधूचा उत्सव हा जीवनामध्ये आळस जरी आला आणि इच्छा नसली तरी साजरा करा, कारण तुकोबरायचं प्रमाण आहे. देव सारावे परते संत पूजावे आरते. देवाची जर पूजा करत असाल, भगवंताची जर आरती करत असाल आणि एखादा महात्मा जर तुमच्या दरबारात आला तर शास्त्र असं सांगतं, देवाची पूजा बाजूला सोडा आणि त्या साधूची पूजा करा. निश्चित साधूची पूजा केल्यानंतर तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या मायानो, आपल्या भागामध्ये एक परंपरा आहे, सुवासनी जेव घालायची आहे ना तुमच्या तिकडे ती परंपरा. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहे. एक सौभाग्यवती माय मावल्या 5 मावल्या जेव घालतात, त्याला एक सुवासनी जेवण म्हणतात. आणि छोट्या छोट्या शाळेतल्या मुली जेव घालतात, त्याला काय म्हणतात? सुवासनी जेवण म्हणतात. एका मोठ्या सावकाराच्या बायकोने सुवासनीचं जेवण ठेवलंय. प्रमुख 10 सुवासनीला जेवायला बोलवलं. सोन्याचा सुंदर असे चांदीचे ताट वगैरे मोठं सुंदर, त्यांना 50-50 हजाराचा एक शालू घेतलाय. एवढं गोड नियोजन आहे.
आणि एक माय माऊली सुवासनी जेवायला निघाली आणि तिचं 7 वर्षाचं लेकरू सोबत होतं. काय होतं? 7 वर्षाचं लेकरू. आता जेवायला बसल्यानंतर अजून ताटच वाढायचे. तिचं पोरगं जसं गेलं तसं त्या गुलाबजामच्या टोपल्यातले 2 गुलाबजाम घेतले आणि तोंडात टाकले. ज्या शावकारणीच्या घरी जेवण होतं तिने विचार केला सुवासनीचं जेवण आहे, नैवेद्य दाखवायचं आणि ह्या लेकरानं गुलाबजाम मुष्ट केले, 2 त्याच्या कानाखाली ठेवून दिले, त्याच्या हाताला धरलं घराच्या बाहेर काढून दिलं. आता खरं सांगा, 9 महिने 9 दिवस ज्या लेकराला गर्भात वागवलंय, तळहाताच्या फोडासारखं जपलंय, अमृताहीपेक्षा पवित्र दूध ज्या मायमाऊलीने ज्या लेकराला पाजलंय, आणि त्या लेकराला 2 गुलाबजामसाठी जर त्या मायमाऊलीनं 2 फटके मारले आणि घराच्या बाहेर काढून दिलं, आणि खरं सांगा तिला सोन्याचं ताट जरी वाढलं तरी ती मायमाऊली जेवण करेल का हो? आणि जी जेवल ती तिची माय राहील का? हा महत्वाचा मुद्दा आहे. जी जेवल ती तिची सख्खी माय नसल असं आपण गृहीत धरू, बरोबर आहे का नाही? पण त्या श्वासने जेव घालणाऱ्या माय माऊलीने सुंदर असं ते 7 वर्षाचं लेकरू आहे, नैवेद्य दाखवायच्या अगोदर, सुवासनी जेव घालायच्या अगोदर त्या लेकराला तिनं मांडीवर बसवलं. कोणा? त्या शावकारणीनं. आणि त्या बयाला ताट वाढण्याच्या अगोदर पहिले 2 गुलाबजाम घेतले आणि तिच्या हाताने त्या लेकराच्या तोंडामध्ये घातले. खरं सांगा, आता ज्या मायमाऊलीचं ते लेकरू आहे त्या मायमाऊलीला जेवायची गरज राहिली का गुरुजी? अजिबात नाही. याचं कारण सांगतो गड्यानो, लेकरू जेवलं की मायला भूक लागतच नाही महाराज. लेकरू जेवलं की जसं आईचं पोट भरतं तसं साधूचा उत्सव केला, संतांचा उत्सव केला की देवाचा उत्सव करायची गरज नाही, देवाचा आपोआप पोट भरतं महाराज. बरोबर आहे का नाही? पण आपण किती भाग्यवान आहोत की माझ्या तुकोबरायच्या सुद्धा उत्सवाचे आपण साक्षीदार आहोत. नाही जमलं आपल्याला देहूगावाला जायला, नाही जमलं आपल्याला बीजेला जायला, पण सकाळी सुद्धा मला वाटतं बीजेचा उत्सव आपण खूप आनंदात पार पाडलाय. आणि आज सुद्धा सायंकाळची सुद्धा सेवा आपण एकदम आनंदात करणार आहोत. विठाला विठाला तुम्हा सर्व माय बापांच्या सेवेसाठी घेतला. कोण आहे निळोबराय? जगद्गुरु तुकोबरायचे कृपापात्र शिष्य. अगदी थोड्या थोड्या वेळामध्ये आपल्याला पुढे जायचंय, कारण की वेळ भरपूर होत चाललेला आहे आणि नंतर जेवण सुद्धा आहे. तुम्ही एक नियोजन खूप चांगलं केलं श्रावण दादा, पहिलं कीर्तन ठेवलं, नंतर जेवण ठेवलं. पुढच्या वर्षी तुम्ही उलट करून पहा, पहिलं गाव जेवू घाला, नंतर कीर्तन ठेवा. मी नारदाच्या गादीहून सांगतो, इथं फक्त 2-4च लोक सापडतील. 7, 5, 3 दशकांचा वेळा. काही लोकांना कीर्तन ऐकायची इच्छा नाहीये, काही लोकांना कीर्तनात बसायची सुद्धा इच्छा नाही, पण काय करतील हो, कीर्तन झाल्याशिवाय जेवण नाही ना. हा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे परमार्थाचा. विठ्ठल विठ्ठल शिष्य माझे निळोबराय, माझ्या सद्गुरूने माझ्यावर कृपा करावी, माझ्या सद्गुरूने माझ्या मस्तकावर हात ठेवावा, याच्यासाठी 42 दिवसाचं अनुष्ठान करणारा महात्मा म्हणजे माझे निळोबराय. तुकाराम 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 तुकाराम. तुकोबराय आलेच नाही. पांडुरंग परमात्मा विटवून उतरला निळोबरायच्या दारात. ओ निळोबराया, ओ निळोबराय, ऐका ना, 42 दिवस झाले हो निळोबराय, अन्न पाण्याचा त्याग केलाय. जर काही बरं वाईट झालं तर लोक काय म्हणतील? निळोबरायने डोळे उघडले, जगाच्या मालकाकडे पाहिलं. येथे तुझं लागी बोला प्रातिला वाचूनी आलासिका. अबे देव आहे ना तू. बे हा शब्द विदर्भातला आहे बरं महाराज. कुठला आहे? विदर्भातला आहे. अबे देव आहे ना, तुला काही शास्त्र वगैरे कळतं का? काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जाऊ नये 1, काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नये 2, आणि काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करू नये 3. अरे परमार्थ चालू आहे. कीर्तन असेल, भागवत असेल, रामायण असेल, तुकोबरायचा बीजेचा उत्सव असेल, निळोबरायच्या समाधी सोहळ्याचा उत्सव असेल, पुण्यतिथीचा उत्सव असेल, इथं नावाची अपेक्षा करू नका. इथं पत्रिकेवर तुमचं नाव आहे का हे सुद्धा नका पाहू. इथं या, कारण इथं आल्यानंतर तुम्हाला चांगलं ऐकायला भेटणार आहे महाराज. एक सांगू तुम्हाला, तुम्ही जेवढे काही मंडळी इथं कीर्तनाला बसल्यात, खरं सांगा, हवा दिसती का जाणवती हो तुम्हाला? काय दिसती? जाणवती का दिसती दादा? जाणवते. हवेला कलर नाहीये,
निळा हिरवा पिवळा काळा कलर नाहीये, हवा फक्त जाणवते. आता थंडी गार हवा सुटलेली, कधी कधी गरम जाणवती, कधी कधी दमट जाणवती. हवा दिसत कोणालाच नाही, पण हवा हवेचं कार्य करते. तसं परमार्थाला मदत करत असताना, सप्ताहाला मदत करत असताना, धर्माच्या कार्यासाठी मदत करत असताना कीर्तनकाराने आपलं नाव घ्यावं यापेक्षाच करू नका. आयोजकाने आपलं नाव घ्यावं ही अपेक्षा करू नका. एखाद्या माणसाने आपल्या नावाचा उदो उदो करावं ही अपेक्षाच करू नका. मी तर या मताचा महाराज आहे, सप्ताहामध्ये सेवा एवढी चांगली करा, सप्ताहामध्ये काम एवढं गोड करा महाराज, की कीर्तनकाराने नाव घ्यावं एवढं चांगलं काम नाही करू. तुमच्या नावाची दखल माझ्या तुकोबराने घेतली पाहिजे महाराज. तुमच्या नावाची दखल माझ्या पांडुरंगाने घेतली पाहिजे. म्हणून तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, संत चरण भावे रिघावा. इथं या, इथं नावाची अपेक्षा करू नका. नाही तर काही काही लोक एवढे हलकट, हलकट कळस ना तुम्हाला, कळतो हलकट, जाऊ द्या, नंतर आपण कधी वेळ भेटला की सांगू हलकट म्हणजे कोण असतो. चला पुढं चला. एखाद्या काही माणसं एवढे हलकट असतात की सप्त्यावर जर नाव चुकलं तरी सुद्धा सप्त्यात येत नाही हो. त्याला असं वाटतं की त्याच्या पोरीचा साखरपुडा जन हा वरबाप आहे, अजिबात ताण घ्यायचा. मी मगाशीच म्हणलं, मला यायला थोडा उशीर होत होता, एक लग्न होतं जालन्याला. मी आमच्या माऊलीला सांगितलं, म्हणलं माऊली तू कीर्तन करू शकतो काय, कोणा वाचून काय रा, देवाचं कार्य आहे महाराज. एक वाक्य लिहून ठेवा काळजावर माझं. तुम्हाला जरा असं वाटत असेल तुम्ही सप्ताह करता, तुम्ही अन्नदान करता, तुम्ही गायन करता, तुम्ही पखवाज होता, तुम्ही कीर्तन करता म्हणून सप्ताह चालतो, अजिबात नाहीये. माझ्या तुकोबरायचं कार्य तुकोबरायला करून घ्यायचं. तुम्ही फक्त निमित्त आहे, निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून. आज ह्या कीर्तनाला कमीत कमी 30 कीर्तनकार उपस्थित आहे महाराज, बरोबर आहे का नाही. कोणी राहिलेला अभंग पूर्ण करेल, माझे गुरुजी सुद्धा करतील, करणार नाही करावे महाराज, काय विषय का. नुसता फेटा काढून जरी टेकवला तर राहिलेलं कीर्तन ते पूर्ण करतील, बरोबर आहे का नाही. परमार्थाचं कार्य हे कोणा वाचून राहत नाहीये, आपण फक्त निमित्ताला आहे. म्हणून भगवंताचं जे कार्य इथं येत चला. काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जा परमार्थ, काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नका, आणि काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही. कोणाचं लग्न असेल, साखरपुडा असेल, कोणाचं कुंकू टिळा असेल, फोन असेल, पत्रिका असेल तरच जा. फुकटचं खायला भेटतं म्हणून कुठेही पळायचं. भागवतामध्ये दक्ष प्रजापतीची खूप सुंदर कथा सांगितलेली महाराज. दक्ष प्रजापती म्हणजे भगवान शंकराचे कोण आहे, सासरी आहेत. एकदम सुंदर कार्यक्रम ठेवलेला आहे, यज्ञ ठेवलाय, सर्व देवतांना आमंत्रण दिलं, पण स्वतःच्या जवायला म्हणजे भगवान शंकराला आमंत्रण दिलं नाही. सगळे विमान कैलासातून जात असताना सती आईसाहेबांनी हात जोडले, ओ बाबा, ओ मालक, चला ना. माझ्या नवऱ्याने माझ्या बापाने खूप मोठा कार्यक्रम ठेवलाय. भगवान शंकर सांगतात, अगं वेडे, मी लाडका जवाई ग तुझ्या बापाचा, साध्या एक फोन नाही केला तुझ्या बापानं. 3 दिवसाचा सप्ताह ठेवला, कमीत कमी जागराची तर सेवा द्यायला पाहिजे मला. अगं मी सुद्धा कीर्तन केसरी ग, विनोदाचार्य आहे मी, नाही मला एवढं चांगलं, पण चांगलं गातो मी हे सुद्धा नाही. सती, बिना आमंत्रणाचं जाणं योग्य नाहीये. तुझ्या बापाने जो कार्यक्रम ठेवलाय तो माझा अपमान होण्यासाठी ठेवलाय, आणि तिथं बिना आमंत्रणाचं जाणं आपलं शक्य नाही. रडायला लागले आहे सती आईसाहेब, डोळ्याला अश्रू आहे. ओ मालक, ऐका ना, चला ना. भगवान शंकर सांगतात, तुला कळत नाही का एकदा सांगितलेलं. सती आईसाहेब रडायला लागले आणि हात जोडले, ओ मालक, आपल्या बापाच्या घरी जाण्यासाठी पोरीला आमंत्रणाची काय गरज हो. भगवान शंकराला कळालं ही जात ऐकणार. किरण दादा, कितीही नामांकित पखवाजा असू द्या, कितीही संगीत अलंकार असू द्या, आवाजाचा जादूगार असू द्या, किंवा झुरू असू द्या, कोणी असू द्या महाराज, फक्त कीर्तनात ज्ञान सांगतील लोक. अहम ब्रह्मास्मी तत्वमशी प्रज्ञानाम ब्रह्म. ब्रह्माच्या गप्पा कीर्तनात करतं, घरी गेली बायको म्हणती, बोप्या अहम ब्रह्मास्मी. नो चॅलेंज. मला एवढंच सांगायचं फक्त या उदाहरणातून, भगवान शंकराची बायको जर भगवान शंकराचं ऐकत नव्हती तर आजकालच्या शंकरांनी अपेक्षा करायची. नंदी, आवाज थोडा कमी कर. नंदी, कपाटामध्ये जेवढ्या साड्या तेवढ्या पॅकिंग कर, आता गेली की येणार नाही. आमंत्रण नसताना दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये गेले, सर्व देवतांना स्थान पाहिलंय, स्वतःच्या नवऱ्याला स्थान दिसलं नाही, राग आला, यज्ञ कुंडामध्ये उडी मारली आणि देह संपला. आमंत्रण नसताना जीवनामध्ये काय होतो, घात होतो. म्हणून लक्ष देऊन ऐका. काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही 1, काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जायचं नाही 2, आणि काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही 3. परत निळोबराने डोळे लावले,
तुकोबाराया माझ्या तुकोबाराया. तुकाराम तुकाराम. परत निळोबरायसवर पांडुरंग परमात्मा केविलवाऱ्या नजरेनं सांगतात, ओ ओ ओ निळोबराय ऐका ना. अहो 42 दिवस झाल्या निळोबराय, अन्न पाण्याचा त्याग केलाय हो तुम्ही. जर काही बरं वाईट झालं तर लोक काय म्हणतील. पहिल्यांदा सांगितलं तुला बोलवलं कोणी एक, आणि दुसऱ्यांदा निळोबराय देवाला सांगतात, निळा म्हणे आम्ही नवरोजी देवा. निळा म्हणे आम्ही न ओळखोजी देवा, तुकयाचा धावा करीत असे. निळोबराने डोळे उघडले. काय केले? डोळे उघडले आणि जगाच्या मालकाला सांगितलं, ए जा, तुला ओळखत नाही मी. किती ताकद असेल निळोबरायची. विश्वाचा मालक येतो, निळोबरायच्या दारात अर्धा तास झाले उभे. निळोबराय सांगतात, जा, तुला ओळखत नाही. देशाच्या पंतप्रधानाने तुमच्या घरी यावं. आणि दरवाजावर थाप येणार नाही, पण धनाधरा जर समजा आले दरवाजावर थाप टाकले, ए दार उघड, आणि तुम्ही दार उघडून म्हणायचं, कोण शेरे भाऊ तू, कोण आहे तू, मरल ना ते, फाशी घेईल ना. देशाचा पंतप्रधान आहे, अख्ख्या जगातला प्रसिद्ध माणूस आहे, आणि आपल्या दारात उभा असताना आपण म्हणायचं कोण आहे. तसं निळोबरायकडे पाहून पांडुरंग परमात्म्याचा स्वाभिमान जागृत झाला. ओ निळोबराया, कोणाला बोलताय जरा तोंड सांभाळून बोला. देवे मी गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभू परेल स्थानम निधानम बीज मव्य म्या बोलविल्या विधू बोले. म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगाते चाळीता. निळोबराया शेष महेश गणेश दिनेश सुरेश हुजाई निरंतर ध्यायचे, रात्रंदिवस माझं चिंतन करतात. निळोबराय त्यांच्या स्वप्नात नाही हो, अर्धा तास झालंय तुमच्या समोर, काहीतरी बोललं पाहिजेत का नाही तुम्ही. अजून सुद्धा निळोबराया काही मंडळी हिमालयात खाली मुंडकं वरपाय करून माझं भजन करतात. तिथले कावळे ज्यावेळेस त्यांचा मांस खातात त्यावेळेस त्या कावळ्यांना ते साधू संत सांगतात, किती गोडे पहा. कागा सब तन खाइयो चुन चुन खाइयो मास, दोन नयन छान दियो पिया मिलन की आस. एक आमचं सर्व शरीर खापण, हे दोन डोळे खाऊ नका. अजून सुद्धा तो जगाचा मालक आमच्यावर कृपा करेल अशी अपेक्षा आमच्या अंतःकरणामध्ये आहे. एवढं जे भजन करतात निळोबराय त्यांच्या स्वप्नात नाही हो मी. अर्धा तास झाले तुमच्या समोर, काहीतरी बोललं पाहिजेत का नाहीये. जगातील सगळ्यात मोठी व्यक्ती देव आहे. जगातील सगळ्यात मोठी व्यक्ती कोण आहे? देव. आणि देवाला दारात उभं करण्याची ताकद माझ्या निळोबरायमध्ये आहे. आणि ते निळोबराय तुम्हाला आणि मला साधू संतांच्या संगतीचं महात्म्य सांगतात. काही साधक निळोबरायकडे गेले. निळोबराया, ओ निळोबराय ऐका ना, साधूच्या सहवासामध्ये गेल्यानंतर, संतांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर खरंच माणसाच्या जीवनात बदल होतो का हो? निश्चित माणसाच्या जीवनाचा उद्धार होतो का? निळोबराय सांगतात, माणसाचा उद्धार होईल यात नवल नाहीये,
साधू संतांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर प्राण्याचाही उद्धार होतो. मैसी पुत्र मैसीपुत्रा मुखे बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसोनिया. निळोबराय सांगतात साधू संतांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर प्राण्याचा उद्धार होईल यात नवल नाहीये. साधू संतांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर प्राण्याचाही उद्धार झालाय. पहिल्या चरणामध्ये निळोबरायने ज्ञानोबरायचं यथार्थ वर्णने श्रुती चालवणे भिंती बैसोनिया. चरित्र नाही सांगायचं, फक्त 2 मिनिटाचा विषय आहे. काय ज्ञानोबरायसारख्या महात्म्याच्या जीवनामध्ये असा प्रसंग आला असावा, काय ज्ञानोबरायसारख्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अशी घटना घडली असावी, असं समाजानं त्रास दिला असं की ज्ञानोबरायसारख्या महात्म्याला एवढा मोठा चमत्कार करण्यासाठी समाजाने भाग पाडलं. खरं सांगू का महाराज, ज्ञानोबरायसारख्या महात्म्याला सुद्धा ताटी लावण्याची वेळ येते. हा समाज आहे बरं, हा काय आहे समाज आहे. कधी तुम्हाला डोक्यावर गेलं कधी पायाखाली तुडवल सांगता येत नाहीये. जो समाज ज्ञानोबराय तुकोबरायचा झाला नाही, जो समाज नाथ बाबाचा झाला नाही, जो समाज निवृत्तीनाथ दादाचा झाला नाही, त्या समाजाने आपल्यावर प्रेम करावं अशी जर कीर्तनकारांची अपेक्षा असेल तर हा जीवनातला सगळ्यात मोठा काय आहे, गोड गैरसमज आहे तुमच्या. आपण खरं सांगू का महाराज, ज्या दिवशी आपले लोक आपल्या विरोधात जातात त्यावेळेस ज्ञानोबरायसारख्या माणसाला सुद्धा खंत निर्माण होते. ज्या लोकांसाठी आम्ही वैकुंठातून खाली आलो, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्तया झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेव. ज्यांच्यासाठी आमच्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलंय तरी सुद्धा हा समाज आमचा विरोध करतो. किती विरोध झालाय महाराज. अरे ज्ञानोबरायने इंद्रायणीवर स्नानासाठी गेल्यानंतर लोकांनी सांगावं, ज्ञाना ए ज्ञाना स्नान करू नको इंद्रायणीवर, इंद्रायणी वाटल. अरे ज्या इंद्रायणीला सुद्धा पवित्र पण माझ्या ज्ञानोबरायच्या चरणामुळे आहे, त्या ज्ञानोबरायला इंद्रायणीवर स्नान करण्याची सुद्धा परवानगी नव्हती.
ज्ञानोबरायला खंत याची वाटत होती, ज्या लोकांसाठी आम्ही वैकुंठातून खाली आलोय त्या लोकांनी आमचा विरोध करावा, लक्ष देऊन कीर्तन ऐका. एखाद्या नास्तिक माणसाने संप्रदायाचा विरोध केला चालेल ना आपल्याला महाराज, एखाद्या दारुड्या माणसाने कीर्तनकाराचा विरोध केला, गायकाचा विरोध केला, वादकाचा विरोध केला चालेल ना आम्हाला, एखाद्या नास्तिकाने एखाद्या कीर्तनकाराला बोललेलं चालेल ना महाराज आम्हाला, एखाद्या नास्तिकाने एखाद्या गायकाला वादकाला शिव्या दिल्या चालेल ना आम्हाला, त्याला त्याचं ज्ञानच नाहीये. पण ज्या दिवशी कीर्तनकार माणूस कीर्तनकाराचा विरोध करायला लागेल त्या दिवशी कीर्तनकारानं काय करायचं हा मोठा प्रश्न आहे. ज्या दिवशी गायक माणूस गायकाचा विरोध करायला लागला त्या दिवशी काय करायचं गायकाने हा मोठा प्रश्न आहे महाराज. ज्या दिवशी वादकच वादकाचा विरोध करायला लागला त्या दिवशी कोणाकडे जायचं आपण. एक सांगू का महाराज, आज कीर्तनकार गायक वादक महाराज मंडळी आपल्यावर जेवढे चांगले दिवस आहे जगात तेवढे कोणावरच नाहीये महाराज. फक्त एक विनंती गड्यांनो, सर्वांनी एकत्रित राहण्याची खूप गरज आहे. आणि कधीतरी आपल्या पाठीमागं लोकांनी दोन शब्द तरी आपल्याविषयी चांगले बोलावे आणि आपणही दुसऱ्याविषयी चांगलं बोलायला शिकलं पाहिजेत महाराज. तुम्ही जर माघारी कोणाला सन्मानच द्याला नाही तर लोक तुम्हाला सन्मान देतील अशी जर तुमची अपेक्षा असेल तर हा चुकीचा गोड गैरसमज आहे. प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल आहे आणि त्या मोबाईलमध्ये 3 ॲप्स आहे. पहिलं फेसबुक आहे, दुसरं इंस्टाग्राम आहे, तिसरं व्हॉट्सअप आहे. या तिन्ही ॲप्सचा एक स्वभाव आहे गुरुजी. तुम्ही सकाळी उठल्यानंतर एखाद्याला म्हणा गुड मॉर्निंग गुरुजी, तोही तुम्हाला म्हणा गुड मॉर्निंग. तुम्ही लोकांना म्हणा रामकृष्ण हरी, तिकून तुम्हाला SMS रामकृष्ण हरी. तुम्ही लोकांना म्हणा दादा अभिष्ट चिंतनाच्या खूप खूप शुभेच्छा, तुमच्याही वाढदिवसाला शुभेच्छा येतील. तुम्ही लोकांना म्हणा भावपूर्ण श्रद्धांजली दादा, तोही SMS तुम्हाला येईल. पण ते पाहण्यासाठी तुम्ही हजर राहणार नाही, कारण मोबाईलचा स्वभाव आहे. मोबाईलचा काय आहे स्वभाव आहे. तुम्ही लोकांना SMS करा, लोक तुम्हाला SMS करतील. तसा व्यवहाराचा सुद्धा एक स्वभाव आहे. तुम्ही लोकांना मोठं म्हणा, लोक तुम्हाला मोठे म्हणतील. गड्या तुम्ही तरी 2 शब्द कोणाला तरी बोलत चला. हे बघा, कोणाची माघारी निंदा करून तुम्ही त्याच्यापेक्षा मोठं नाही होऊ शकत हो महाराज. कोण किती जरी तुम्ही कणले एखाद्याविषयी तर कणून तुम्हाला फक्त उन्हाळ्याच्या दिवसात मुळव्याध होईल, याच्या पलीकडे काय होणार आहे. आणि त्याच्याही पेक्षा जर जास्त कणले तर भगिंदर होईल, याच्या पलीकडे नाही होऊ शकत महाराज. अरे मोठं होण्यासाठी तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त प्रयत्न करावा लागेल. श्रावण दादा ह्यो एवढा असं करतो, मग तुम्ही कणून नाही जमणार, अभ्यास करावा लागेल ना महाराज तुम्हाला त्याच्यासाठी. अरे कलेक्टरचा तुम्ही विरोध करून फायदा नाहीये, कलेक्टरला माघारी निंदा करून फायदा नाही. कारण कलेक्टरला जर तुम्हाला टप द्यायची असेल तर कलेक्टरपेक्षा मोठी पोस्ट घ्यावं लागेल ना तुम्हाला, त्या दिवशी तुम्ही त्याला कमीपणा. म्हणून सर्वांना माझी विनंती गड्यांनो, आपण नित्य प्रवासी लोक आहोत महाराज. एका दिवसात आपण 2-2, 4-4 जिल्हे बदलणारे लोक आहेत. किती प्रवासी तुम्हाला सांगू. काल रात्री सकाळी मी 5 वाजता निघालो घरून, सकाळी नाशिकला आलो 10 वाजता. 10 ते 12 कीर्तन केलं. 1ला कीर्तन संपलं. 1चं कीर्तन करून समृद्धी महामार्गाने कुठं गेलो, परत जालन्याला गेलो. आणि जालन्याला तिथं 5चं लग्न लागलं, 4:30ला लागलं. 4-4:30ला परत तिथून निघालो, 7:30ला इथं आलो. कितीचा प्रवास झाला महाराज. 4 तासात 1000 किलोमीटर प्रवास झाला. किती झालाय. जाणं 250, सकाळी येणं 250, जाणं 250, किती झालं 500, परत येणं आणि आता परत जाणं किती झालं 1000 किलोमीटर. कोण दिवस कधी माणसाच्या जीवनामध्ये कसा येईल काय होईल काही सांगता येत नाही. आपण खूप क्षणिक लोक आहोत. मग थोडं जर आयुष्य भेटलंय ना माणसाला तर निश्चित तोंडावरही त्याला चांगलं बोला. आणि तोंडावर नाही बोलले तरी चालते, पण माघारी नका कणत बसू अशी माझी विनंती सर्वांना. अरे आज एवढे चांगले दिवस आहे महाराज. एखादा मनुष्य जर आपलं परमार्थाचं काम करत असेल, एखादा मनुष्य जर धर्माची सेवा करत असेल तर त्याची निंदा नका करू, त्याच्या पाठीमागं उभं राहायला शिका. अरे माणसासाठी आपण उभं राहिलं पाहिजेत ना महाराज. तुम्ही जर आपल्या माणसासाठी नाही उभे राहणार तर कोणासाठी उभे राहणार आहे. आणि मनुष्य थकतो महाराज. काय होतो, थकतो. अख्ख्या जगाला तोड देईल हो महाराज माणूस. आपले मायबाप सोडून, आपले हितचिंतक सोडून महाराष्ट्रात सगळे लोक तुमच्या विरोधातच आहे. तुम्ही कधी कोणत्या चुकीत सापडचाले पाहू नये महाराज, ते बरोबर आहे का नाही. मग दुसरे लोक तर विरोधात आहेच हो, पण ज्या दिवशी आपले विरोध करायला लागले तर मग कसं करायचं महाराज. एका गल्लीमध्ये 2 दुकानं होते. थोडं विकू दे दादा याचं. एक सोन्याचं दुकान होतं, दुसरं लोखंडाचं दुकान होतं. दुपारची जेवणाला सुट्टी झाली आणि लोखंड आणि सोनं जेवत असताना सोनं लोखंडाला सांगतो, लोखंडा ए लोखंडा, काय माझाही मालक मला ठोकतो, तुझाही मालक तुला ठोकतो, पण माझा मालक ज्यावेळेस मला ठोकतो एवढ्या जोऱ्यानं नाही आरडत रे मी लोखंडा. तुझा मालक तुला ठोकायला लागला की तू किती जोऱ्यानं आरडतो. बाबा बाबा बाबा, लोखंडाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि लोखंड सोन्याला सांगतो, सोन्या ए सोन्या ऐक ना, तू आहेस सोनं
आणि तुला ठोकणारं लोखंड आहे म्हणून तुझा आवाज कमी आहे. काय म्हणलं लोखंड? लक्ष देऊन ऐका बरं. सोन्या, तू आहेस सोनं आणि तुला ठोकणारं लोखंड आहे म्हणून तुझा आवाज कमी आहे. सोन्या, माझं नशीब एवढं खराब आहे रे, मी आहे सुद्धा लोखंड आणि मला ठोकणारं सुद्धा लोखंड आहे म्हणून त्रास जास्त होतो. ज्या दिवशी आपलेच माणसं आपल्या माणसाचं खच्चीकरण करायला लागले, ज्या दिवशी, सर्वांना माझी विनंती, ज्ञानोबरायासारख्या महात्म्याला जर ताटी लावण्याचा प्रसंग आला तर आपल्यासारख्या लोकांचं सोडून द्या, पण या समाजाला मिळावं काहीतरी. ब्राह्मण लोकांना धडा शिकवण्यासाठी ज्ञानोबरायांनी पहिला चमत्कार जीवनामध्ये केला. रेड्या मुखी वेद बोलविला, करण्यासाठी जगद्गुरु ज्ञानोबरांनी पहिला जो चमत्कार केलाय, रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भध्वजांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. म्हणून मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती, चालवणे भिंती बैसोनिया. काही जाणकार लोक अशी शंका घेतील की रेड्या नावाचे काही आडनावाचे लोक असतील. म्हशीचा पुत्र कोण आहे? टोनगा. काही भागात त्याला टोनगा म्हणतात, काही भागात त्याला रेडा म्हणतात, काही भागात त्याला हल्या म्हणतात, काही भागात त्याला हेल्या म्हणतात. असे दोन पाठभेद, हल्या आणि हेल्या. हा हल्या आणि हेल्या एवढे भयान प्राणी आहे. सर्कशीमध्ये तुम्ही सगळे प्राणी पाहिले, पण हल्या आणि हेल्या कुठं सापडत? तो जर येवल्याहून मनमाडला चालला ना, तर तो राईट साईडलाही चालत नाही, लेफ्ट साईडला चालत नाही, मधून चालतो. त्याला असं वाटतं नितीन गडकरीनं सगळं कॉन्ट्रॅक्ट माझ्या बापालाच दिले काय. ट्रकवाले हॉर्न दाबू दाबू जाम होताच लोखंडाची टेम येऊन 2-4 त्याच्या पाठीत घातलं, मग तो पाहतो काय चाललंय या जिल्ह्यामध्ये. एवढा निर्बुद्ध प्राणी महाराज. कसा आहे? निर्बुद्ध आहे, तरी सुद्धा त्याच्या मुखातून ऋग्वेद बोलवले कोणी? ज्ञानोबरांनी. द्या, तुम्हाला हा विश्वास असेल नसेल द्या सोडून, तुम्ही मानाव ही सुद्धा काही आमची अपेक्षा नाहीये. अरे पण आमच्यासारखे 2 पायाचे रेडे बोलतात, हा का थोडा मोठा चमत्कार आहे का महाराज? याच्यापेक्षा काय चमत्कार आहे? काय हो महाराज, आम्ही का लय शिकलेलो आहे का काय आहे? का D.Ed झालेलो आहे का काही मोठं काय म्हणतात त्याला, काय शिक्षण 7वी 8वी शिकलेले लोक महाराज आम्ही. अजिबात नाही. भागो भागो उंदीर आहे म्हणणारी जात आहे आमची. काही लय शिकलेलो आहे असंही काही नाही महाराज. पण तरी सुद्धा ज्ञानोबरांनी जवळ केलं, ज्ञानोबरांची कृपा झाली. आज तुम्ही लोक एवढं प्रेम करता, त्याच्यापेक्षा अजून काय पाहिजेत महाराज? पहा ना, रेड्याच्या मुखातून वेद बोलवला न बोलवला हे माना न माना, पण आमच्यासारखे असे हजारो रेडे ज्ञानोबरांनी बोलायचं शिकवले, गायचे शिकवले, वाजवायचं शिकवले. हा ज्ञानोबरायचा काय आहे? चमत्कारच आहेत महाराज. माऊली अद्भुत नजारा तेरे आनंदी में, माऊली अद्भुत नजारा तेरे आनंदी में, बेसहारों को सहारा तेरे
गेले, शिक्षण घेतलं. आम्ही जेवढे काही गुरुबंधू आहेत, मी नारदाच्या गादीवर सांगतो, आमच्या आईने फक्त आम्हाला जन्माला घातलंय महाराज. काय केलंय? जन्माला घातलंय. पण आज जे अधिष्ठान आमच्यासाठी निर्माण झालंय, आज एवढा जो समाज प्रेम करतोय, हे जर कोणी आम्हाला घडवलं असेल तर ते फक्त आणि फक्त माझ्या ज्ञानाबाईनेच घडवलंय. म्हणून तर सर्व संत प्रेमानं सांगतात, ज्ञानाबाई माझी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती चालवणे भिंती वैसोनिया. चांगदेव महाराजांचा गर्व नष्ट करण्यासाठी चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती. ज्यांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवलाय, ज्यांनी निर्जू भिंत चालवली, अशा थोर महात्म्याचं काय वर्णन करायचं अभंगाचं दुसरं.
चरणामध्ये माझे निळोबराय सांगतात, नोहे हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. संतांचा महिमा आपण कोण वर्णार? बहुदुधड जरी झाली म्हैस गाय, तरी काय होईल कामधेनू. रायच्या हाताने जगाच्या मालकानं काय पेलंय? नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. तुम्ही तशी भावना तयार करा, जगाचा मालक सुद्धा तुमच्या हाताने जेवायला तयार आहे. पण काय झालंय, तेवढा विश्वास नाही आपला देवावर. कोण कहते है भगवान आते नहीं, कोण कहते है भगवान खाते नहीं, कोण कहते है भगवान सोते नहीं, कोण कहते है भगवान रोते नहीं. कोण म्हणतोय जगाचा मालक नाही? रडतोय ना महाराज. देख सुदामा की दीन दशा, करुणा करके करुणा निधि रोए, पानी परात को हाथ छो नहीं, नैनन के जल से पग धोए. ज्ञानोबरायच्या समाधीला जगाचा मालक पांडुरंग परमात्मा रडत होता. कोण कहते हे भगवान सोते नाही. झोपतोय होतो, पण त्याला झोपू घालण्यासाठी कोण लागल? यशोदा लागल. छगन मगन मेरे लाल को आजा निंदिया ती लोरी सुनवण्यासाठी तुम्हाला यशोदा व्हावं लागल. कोण कहते भगवान आते नाही? आते है ना, लेकिन द्रौपदी की तरह तुम आते नाही होऊ शकत. येतोय जगाचा मालक, जगाचा मालक खातोय सुद्धा, पण खाऊ घालण्यासाठी तुम्हाला विदुर काका व्हावं लागल, खाऊ घालण्यासाठी तुम्हाला नामदेवराय व्हावं लागल. तुम्ही 2 पावलं माझ्या जगाच्या मालकासाठी चाला, जगाचा मालक 10 पावलं तुमच्यासाठी आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून नोहे हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. 3ऱ्या चरणामध्ये निळोबराय स्वतःच्या सद्गुरूचं वर्णन करत असताना किती गोड वर्णन करतात. उदकामाची वया ठेवून कोरड्या. उदक म्हणजे पाणी. उदक म्हणजे काय आहे? पाणी. जशा पाण्यावर लाह्या तरंगतात ना, त्या प्रकारे जगद्गुरु तुकोबाने आपला गाथा इंद्राने चढोहर तरंगला. ही ताकद आहे जगद्गुरु. धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. जगद्गुरु तुकोबरायचं जीवन जर पाहिलं ना महाराज, एक सांगू तुम्हाला, अख्खा गाथा वाचा तुम्ही जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये. जन्मल्यापासून तर शेवटपारापर्यंत संसारात फजितीच होती. याती शूद्र वैश्य केला व्यवसाय, आधी तो हा देव कुळ पूज्य, नय बोलो परी पाळिले वचन केली. याचा प्रश्न तुम्ही संती. दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, स्त्री एका अन्न करता मेली. अरे ज्या महात्म्याची पाटीलकी गेली तरी तो महात्मा देवाला बरं झालं म्हणतोय. ज्या महात्म्याची दुष्काळामध्ये जमीन गेली, सत्ता गेली, सगळी शावकारकी गेली, तरी तो महात्मा देवाला बरं झालं म्हणतो. याच्या पुढे जाऊन सांगू का महाराज, ज्या महात्म्याची दुष्काळामध्ये बायको अन्न करता मेली, तरी तो देवाला म्हणतो, देवा बरं झालं माझी बायको गेली. अरे चुकून जर काही कारणामुळे कीर्तन रद्द झालं तर रात्रभर झोप येत नाही आपल्याला. ही मानसिकता आहे आपली. चुकून जर कीर्तन रद्द झालं ना, तर बायकोला रात्री बुक्का लावा लागतो, तेव्हा गोरतो आपण. तसं खोरच सुद्धा नाही. कुठं तुकोबराय? संत नवती जगा, संत नवती जगा, मानसा त्या सारिके, समुद्र नदी नोए पैगा, पाषाण म्हणून लिंगा, संत नवती जगा मानसा सारिके. म्हणून उदकामाची वया ठेवून कोरड्या. ज्या रामेश्वर भट्टाने गाथा बुडवण्यासाठी जगद्गुरु तुकोबरायचे एवढे प्रयत्न केले, त्याच रामेश्वर भट्टाला ज्यावेळेस तुकोबरायचा साक्षात्कार झाला, त्या रामेश्वर भट्टाचे उद्गार आहे, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे योम. अरे सासून जवळचं वर्णन करणं हे यथार्थ वर्णन नाहीये. मित्राने मित्राचं वर्णन करणं हेही खरं वर्णन नाहीये. आईनं मुलाचं वर्णन करणं हेही खरं वर्णन नाहीये. एखादा कट्टर विरोधी असू द्या तुमचा, की त्याचं नाव घेतलं तरी तुमची तिडा कुट्टी, त्या माणसाने तुम्ही हजर नसताना तुमचं नाव घेणं हे खरं वर्णन आहे महाराज. दोघं मित्र होते, हाडाचे वैरी होते, त्याचं तोंड पाहिलं तरी विटाळ मानायचे एवढे वैरी होते महाराज. आणि काही माणसं त्या माणसाची मुलगी पाहायला गावात आले, आणि ज्याची मुलगी पाहायला आले
त्याच्या कट्टर विरोधक त्यांना बरोबर कुठे भेटला? ग्रामपंचायतच्या समोर भेटला. ओ जयरी 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 जयरी, हे अमुक टमुक यांचं घर कुठे आहे हो? ज्याचं नाव घेतल्यानंतर तो आंघोळ करत होता, एवढा विटाळ मानत होता, त्याचंच घर त्या पाहुण्यांनी विचारल्यानंतर विचारलं का हो, कशासाठी यानं केलं? काय नाही, आमचा एक मुलगा झालेला इंजिनियर आणि आम्ही असं ऐकलं की त्यांची मुलगी इंजिनिअरिंग झालेली आहे, त्यांच्या मुलीचं बोलणं करण्यासाठी आलो. विरोधक त्याला सांगतो, त्या माणसासारखा नालायक माणूस आमच्या विसापूरमध्ये नाही. केसापूर का विसापूर? मला ते बोलता येत नाही ना, त्याच्यामुळं ते आमच्या सोपान महाराजाला चांगलं जमतं. त्याला तुम्ही झोपीत क्लिप करायला तरी ते झोपीत क्लिप कराल, एवढं हुशार आहे. आपला तो पिंडच नाही ना, त्याच्यामुळे ते थोडं जड जातं. केसापूर असो का विसापूर असो, लोक येणारे, तू ताण घेऊ नको म्हणलं. ऑलरेडी अख्ख्या महाराष्ट्राला कळून चुकलं की आपला सप्ताह खूप मोठा आहे. ऐका, लक्ष देऊ. त्याच्यासारखा नालायक माणूस आमच्या गावात नाही. एक नंबरचा खोटारडा माणूस आहे, हाडाचा वैर आहे त्यांचं आणि माझं. त्याच्यासारखा वाईट माणूस अख्ख्या जिल्ह्यात एवढं बडबड करतो. पण खरं सांगू का, त्याची जी मुलगी आहे ना, ती मुलगी गंगेपेक्षाही पवित्र आहे. तिच्यासारखी मुलगी आमच्या गावात नाहीये. विरोधकाने तो हजर नसताना सुद्धा त्याचं वर्णन करणं, याला काय म्हणतात? यथार्थ वर्णन. ज्या रामेश्वर भट्टांनी जगद्गुरु तुकोबरायचा गाथा बुडवण्यासाठी प्रयत्न केले, तेच रामेश्वर भट्ट सांगतात, तुका विष्णू नाही दुजा, म्हणून जळी दगडा सहित वह्या तारी येल्या जैस्या लाया. ज्यांची कृपा झाल्यानंतर रेडा ऋग्वेद बोलतो, 1 निर्जीव भिंत चलती, 2 जगाचा मालक नैवेद्य खातो, 3 ज्यांची कृपा झाल्यानंतर अहो काय त्यांचं ठरलं तर गाथा सुद्धा वर येतो. नुसता गाथा वर आला नाही, गाथ्यासोबत दगड सुद्धा वर आले महाराज. कुठं? दगड वर आले. मग साधू संतांच्या सहवासामध्ये जर प्राण्याचा उद्धार होतोय तर निळोबराय सांगतात, तुमचा उद्धार होईल ना होईल ही शंका तरी तुम्ही जीवनामध्ये का घेता? निळोबराय सांगतात, निळा मानती संगे कृष्ण हरी जय जय.
एवढा खर्च करून फायदा काय हो महाराज, तेवढाच गोरगरीबाला दिला असतं. चला, निळामणी तीही संगीची तरणी दीन उद्ध. आता जिथं उंट डुबतो तर शेळ्यान कशाला ताण घेतला सर. दीन उद्धरणे नवलोको नोहे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. यथामती यथा अवकाश जसं मला जमलं तसं मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. खूप सुंदर. बस 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 थांबा दाजी, घ्या थोडं, ह्या ॲडजस्ट करून. आता झालं माझं, जेवायचं आहे आता आपल्याला. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. श्रावण बाबाने खूप सुंदर, ऐका ऐका, झालं 2च मिनिटं राहिला. खूप गोड असा संकल्प त्यांनी हाती घेतलाय. सत्य संकल्पाचा दाता नारायण. सो खर्चात रात्रंदिवस रोडवर फिरून मरण हातात घेऊन दररोजचं 200, 400, 500 किलोमीटर प्रवास करून ज्ञानोबराय तुकोबराय निवृत्तीनाथ दादा यांच्या मंदिरासाठी मला वाटतं अर्धा एकर, का 1 एकर जागा, ही अर्धा एकर जागा त्यांनी घेतली. एवढी जागा घेण्याच्या ऐवजी एवढ्या पैशात त्यांना एखाद्या येवल्याला प्लॉटही घेतला असता बरं महाराज. लक्ष देऊन नाही का, एवढ्या पैशात एवढे 10-15 लाख रुपये इथं घालण्याच्या ऐवजी तेवढेच पैसे जर येवल्यात टाकले असते तर 5 वर्षांनी त्याचे 50 लाख झाले असते महाराज. झाले असते की नाही? 50 नाही पण 30 लाख तर झालेच असते. पण आपलं समाजाला काहीतरी देणं आहे. आपण ज्या मातीमध्ये जन्माला आलो त्या मातीचं सुद्धा आपल्याला काहीतरी देणं आहे. म्हणून एक सुंदर असं गुरुकुल असावं, आध्यात्मिक शांतीपीठ असावं, ज्ञानोबराय तुकोबरायची सेवा व्हावी. काही लोक म्हणतील एवढे मंदिरं बांधतात तरी कशाला. खरं सांगू का महाराज तुम्हाला, या जगामध्ये लोक फक्त मंदिरातच नीट होऊ शकतात, बाकी कुठंच नीट होऊ शकत नाही. समाजाला योग्य दिशा देण्यासाठी जर सर्वात मोठं केंद्रबिंदू जर काय असेल तर ते मंदिर आहे महाराज. म्हणून खूप सुंदर त्यांनी संकल्प हाती घेतलाय. आता मला वाटतं काल्याच्या दिवशी त्या मंदिराचं भूमिपूजनही ते करणार आहेत. प्रत्येक कीर्तनकार मंडळीने, नाही प्रत्येकानं मंदिर बांधलं तरी चालेल, पण कमीत कमी त्यांनी एखादी वारकरी शिक्षण संस्था तरी टाकली पाहिजेत महाराज. तुम्ही गेल्यानंतर ती परंपरा चालवणारं कोणी तरी पाहिजेत. कारण की व्यक्ती गेल्यानंतर परंपरा चालत असते, फक्त ज्ञान परंपरा. अनेक महाराज जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत त्यांच्या सभा काय, त्यांचे शिष्य काय, ते मेले, त्यांच्या आश्रमाला कुलूप लागले. ज्ञानोबराय गेले, तुकोबराय गेले, नाथ बाबा गेले, निळोबराय गेले, माझे जोग महाराज गेले, मामासाहेब दांडेकर गेले, गुले बाबा गेले, विठ्ठल बाबा गेले, बोधे बाबा सारखे संत गेले. एवढे सगळे महात्मा जाऊन तरी सुद्धा अजून कीर्तन परंपरा, ज्ञान परंपरा चालू. याचं कारण काय? ती काही एकट्या माणसाची परंपरा नाहीये, ती परंपरा ज्ञान परंपरा आहे. ज्ञानी मनुष्य कोणत्या जातीचा असो, कोणत्या धर्माचा असो, कीर्तनकाराचा पोरगा कीर्तनकारच होईल सांगता येणार नाही. कीर्तनकाराचा पोरगा गायकच होईल, माळकरी होईल काही सांगता येत नाही. पण त्यांनी जे गुरुकुल टाकलं, त्या गुरुकुलामधला एक जरी मुलगा कीर्तनकार झाला, त्यानं जर ही ज्ञान परंपरा चालवली, तर ज्ञान परंपरेसाठी रक्ताची परंपरेची गरज नाहीये महाराज. बहुतांशी रक्ताच्या परंपरा टिकतच नाही. रक्ताच्या परंपरा ह्या पैशासाठी भांडत असतात. कायसाठी भांडत असतात? महाराज मेल्यानंतर जेवढे काही भांडणं झाले त्याच्या प्रॉपर्टीसाठी झाले, त्याच्या ज्ञानासाठी झालेले नाहीये. म्हणून गुरुकुल जर टाकलं तर ते गुरुकुल निश्चित या विभागाला, या समाजाला योग्य दिशा देण्याचं काम करल. म्हणून खूप गोड संकल्प आमच्या दादाने हाती घेतलाय. आपणही सर्वांनी सहकार्य करा. हे बघा, तुम्ही आपल्या माणसाला सहकार्य करायचं शिका. मी जास्त तर काही नाही, माझे मित्र आहे त्यांना म्हटलं होतं नका करू, पण ते म्हणे दादा मला करायचंच. कारण मंदिर बांधल्यानंतर माणसाला किती त्रास होतो, किती कष्ट भोगावं लागतात हे मला चांगलं माहिती आहे महाराज. रात्रंदिवस रोडवर फिरून 3 ते 4 कोटी रुपये आम्ही मंदिरात घातले नाही, ते माझे सतमार्गी लागले. काय लागले? सतमार्गी लागले. मला माझे कीर्तनकार मित्रमंडळी म्हणतात, अरे तुला राहायला घर नाही, अजून जमीन नाही, काय नाहीये. किती जरी जमीन घेतली असते त्या 5 कोटीची, किती जरी मोठ्या प्लॉट घेतले असते, तर भविष्यात त्याचे भांडणच झाले असते महाराज. आज जरी मेलो तरी उद्या कोणीही चोखोबरायच्या मंदिरात गेलं तर लोक निश्चित म्हणतील हे मंदिर कोणी बांधलंय? पुरुषोत्तम महाराजांनी बांधलंय. हे मंदिर, धर्माचा पैसा हा धर्मासाठी कमीत कमी 70% तरी खर्च झाला पाहिजे महाराज, तर तुम्हाला चांगलं आहे. नाही तर तुम्हाला मूळव्याध होतो, शुगर होती, काय नाही होत. कारण की तो फुकटचा पैसा आहे ना. जुने लोक सांगायचे, वैद्य बाबा सांगायचे, मधुकरी खाऊन जर झोपसाल तुम्ही
तर या पंचक्रोशीतील त्यांच्या घरी बैल वसाल तुम्ही, काय वसाल, बैल ओढून फेडावं लागेल. म्हणून आपण जर समाजाकडून तो पैसा घेतोय तर निश्चित त्या समाजाचं काही ना काहीतरी चांगलं कार्य झालं पाहिजे. खूप गोड मंदिर आमच्या दादाने बांधायचं ठरवलंय. आपण सर्वांनी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून प्रत्येकाने सहकार्य करा. मंदिर हे श्रावण महाराजाचं आहे, विसापूरचा आहे असं नाही वाटलं पाहिजे लोकाला. जिथेही महाराष्ट्रातला माणूस येईल त्या प्रत्येक माणसाला वाटलं पाहिजे की ते मंदिर कोणाचं आहे, माझं आहे. आणि माझं म्हणण्यासाठी आपलं तिथं थोडंफार तरी काही ना काहीतरी योगदान पाहिजे. बाकीचे लोक काय योगदान देतील काय सांगता येत नाही. पण श्रावण दादा, मी आज कीर्तनाला आलो तुमच्या तिथे आणि खाली हाताने जाऊ नये असं म्हणतात ना महाराज. तर मी आमच्या चोखोबराय संस्थांच्या वतीने मी जे कीर्तनातून पैसे घेतो त्यामधून 1,11,000 रुपये पहिली पावती आपल्या मंदिरासाठी देतो. आता बाहेरचा, अरे आपला माणूस जर धर्माचं काम करत असेल तर मग आपण आपल्यासाठी द्यायचं, कोणासाठी द्यायचं. कार्याला माझं खूप खूप शुभेच्छा आहे. सत्य संकल्पाचा दाता नारायण. निश्चित माझ्या दादाचं स्वप्न ज्ञानोबराय तुकोबराय पूर्ण करून घेऊ अशी ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी मी प्रार्थना करतो. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी, आज प्रामुख्यानं माझ्यासोबत आलेले, ज्यांच्याकडे लहानपणी मी राहिलो, ज्यांनी मला गायनही शिकवलं. मला वाटतं मी महाराज झाल्यानंतर पहिला सप्ताह त्यांनी मला मुंगशाला पाठवलं होतं. गुरुजी तुम्ही आलेले रवी बाबा आमचे सर, ते आलेले. पहिलं पखवाजा म्हणून पाठवलं, नंतर गायक म्हणून पाठवलं. त्याच गावात सर्वात मोठी भागवत कथा ठेवली. त्यांचे बाकीचे शिष्याने एक भरपूर झाला तुम्हाला माझ्यासारखा. बाकी शिष्याचं काय करायचं, लहानपणापासून खूप जीव लावला. गुरुजीही कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. आमचे शिवराम दादा आहेत, आमचा किरण दादा आहे, सर्वच मंडळी. हे आम्ही लोक सगळे एका कुटुंबातले लोक आहे महाराज. प्रत्येकाच्या मागं व्याप आहे, प्रत्येकाच्या मागं दररोज 2-2ची 3-3 कीर्तन आहे. तरीसुद्धा कोणत्याही प्रकारचा विचार न करता लोक इथं हे उपस्थित आहेत. फक्त एवढंच कारण आहे की आपला माणूस काहीतरी धर्माचं चांगलं काम करत आहे. आणि मग धर्माचं काम जर करत असेल तर आपल्यासारख्या माणसानं त्याच्या पाठीमागं उभं राहिलंच पाहिजे. म्हणून पुनश्च एकदा आमच्या दादाच्या चरणी मी माझा माथा ठेवतो, अनवाणीला पूर्णविराम देतो. जातून पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. एवढं सुंदर गोड नियोजन केलं. प्रत्येक कीर्तनकाराला आमंत्रण देणं, प्रत्येक गायकाला वादकाला आमंत्रण देण्याचं काम आमचा माऊली करतो. कुठे माऊली? वा वा वा, जीव लावा बरं. श्रावणदादा खूप चांगलं लेकरू आहे महाराज, बरोबर आहे का नाही? काम करणारे माणसं, प्रेम करणारे माणसं भेटत नाही बरं महाराज. स्वार्थी भरपूर भेटतील पण प्रेम करणारे लोक भेटत नाही. म्हणून श्रावण महाराजावर अत्यंत प्रेम करणारं लाडकं व्यक्तिमत्व, आमच्या सर्वच गुरुजन मंडळीवर, सगळ्याच महाराज मंडळीवर प्रेम करणारं व्यक्तिमत्व माऊली आहे. फक्त माऊली मावल्या तो आणि झालेली शिवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. ज्ञानेश्वर